जो राजा आहे त्याला राणा म्हणतात, पण जो राजांचा राजा आहे त्याला महाराणा म्हणतात. राजांचा राजा होण्याचा मान या रयतेच्या काळजावरती, या प्रजेच्या काळजावरती जो राज्य करेल तोच मेवाडचा राजा होईल. महाराणा प्रतापसिंह उभे राहिले. महाराणा प्रतापसिंह एक राजे म्हणून घडले. महाराणा प्रतापसिंह प्रजेची काळजी करणारा सर्वोत्तम राजा म्हणून निर्माण झाले. या पाठीमागे इथं अनेक महिला जमल्यात. मी आवर्जून आपल्या माता माऊल्यांना सांगेल, जसं जिजाऊ नावाच्या एका आईनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती संस्कार केला, तसा संस्कार जयवंताबाई नावाच्या मातेनं महाराणा प्रतापसिंहांच्या वरती केला होता. हे लक्षात घ्या. आज आम्ही तो संस्कार आमच्या लेकरांवरती जर करू शकलो तर महाराणा प्रतापसिंहांच्या विचारांच्या पिढ्या निर्माण व्हायला लागतील. आज एखादी माऊली आपल्या लेकरांवर तसा संस्कार करायला लागली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या पिढ्या समाजात निर्माण होतील. त्यासाठी एका स्त्रीनं, एका पित्यानं ते संस्कार आपल्या लेकरावरती करणं गरजेचं आहे. महाराणा प्रतापसिंहांच्या आई जयवंताबाई सांगायच्या, आपण रामाचा वारसा सांगतो, त्या श्रीकृष्णाचा जन्म या हिंदुस्थानच्या मातीत झाला. अर्जुनाला ज्ञानाचा अमृत पाजणारा आणि जगाला ज्ञान पाजणाऱ्या श्रीकृष्णाचा जन्म या मातीत झाला. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाचा जन्म इथे झाला. जयवंताबाई सांगायच्या. जिजाऊ मासाहेब शिवाजीराजांना सांगायच्या, एखादा रावण दुष्ट आहे, त्या दुष्टाच्या नाभिकुंडातला त्याचा जीव शोधून आपल्या भात्यातला बाण त्या दुष्टाच्या बेंबीत मारून त्या दुष्टाला ठार करणारी प्रवृत्ती रामाच्या माध्यमातून या हिंदुस्थानच्या मातीत जन्माला आली होती. आणि तेव्हा कुठं महाराणा प्रतापसिंहांसारखा एखादा तरणा बाण राजा या हिंदुस्थानचं, मेवाडचं नेतृत्व करताना एखाद्या दुष्ट प्रवृत्तीच्या, रेतेला छळणाऱ्या, प्रजेला छळणाऱ्या एखाद्या दुश्मनाच्या नाभिकुंडातला जीव शोधून त्याच्या नाभिकुंडात बाण मारून त्याला ठार करायचे. आज आम्ही महाराणा प्रतापसिंहांचा विचार एखादी आई जर जन्मलेल्या लेकराच्या अंतःकरणावर बिंबवत असेल, एखादी माऊली जर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एखाद्या जन्मलेल्या लेकराच्या काळजावरती बिंबवत असेल, तर मी जबाबदारीने सांगतो, समाजातल्या एखाद्या नीच प्रवृत्तीच्या, त्या चुकीच्या माणसाच्या नाभिकुंडातला जीव शोधून त्याच्या बेंबीत बाण मारून त्याला ठार करणाऱ्या तरुण पिढ्या समाजात उद्या निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत. हे समजून घ्या. चुकीच्या प्रवृत्तीला ठेचणाऱ्या पिढ्या जर आम्हाला निर्माण करायच्या असतील, चुकीच्या प्रवृत्तीला झुगारून देणाऱ्या पिढ्या जर आम्हाला निर्माण करायच्या असतील, तर आज आम्हाला महाराणा प्रतापसिंह या उद्याच्या पिढ्यांना समजवावे लागतील. तर आज आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज हे उद्याच्या पिढ्याला नीटपणे समजावून सांगावे लागतील. आमचा इतिहास आम्हाला जिवंत ठेवावा लागेल. हे आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं समजून घेणं गरजेचं आहे. नाहीतर आमची पोरं जन्माला आली, लहानाची मोठी होतात. आई वडील घरात काम करून बाहेरून शेतातून घरात आलेली आली की लगेच लहान असलेलं पोरगं रडायला लागतं. एखादी आई त्या पोराच्या काळजावर माऊली ज्ञानोबारायांच्या त्या ज्ञानेश्वरीतल्या अमृतमयी ओव्या कधी बिंबवत नाही. एखादी आई आमच्या लेकराच्या काळजावर आता आमच्या प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातला तो एखादा संस्कार, एखादा विचार कधी रुजवत नाही. एखादी आई आमच्या लेकराच्या काळजावरती श्रीकृष्णाच्या गीतेचं ते सार कधी रुजवत नाही. पण तीच आई घरात आल्याबरोबर रडणाऱ्या लेकराच्या हातात खिशातला फोन काढून देत असेल तर आमची लेकरं काय घडणार आहेत, हा विचार तुमचं लेकरू म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा प्रश्न मी तुम्हाला विचारेल. मी एका गावात व्याख्यानाला गेलो. आजची काय परिस्थिती आहे, महाराणा प्रतापसिंहांचा इतिहास आम्ही कसा जिवंत ठेवतोय, आज छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आम्ही काय उद्याच्या पिढ्याला सांगतोय. एका गावात मी व्याख्यानाला गेलो. व्याख्यान संपलं आणि चहा घ्यायला एका घरी गेलो. चहा घेण्यासाठी बेडवरती त्यांच्या त्या हॉलमध्ये बसलेलो होतो. एक 6 वर्षाचं चिमुकलं पोरगं माझ्या जवळ होतं. लहान लेकरू माझ्या जवळ खेळत होतं. मी त्या लेकराच्या सोबत गप्पा गोष्टी करत होतो. त्या चिमुकल्याला बोलत होतो. अचानक त्या पोराला मी काही प्रश्न विचारले. त्याचे वडील माझ्या जवळ आले आणि मला म्हणतात, सर आमचा मुलगा खूप हुशार आहे, आमचा मुलगा फार हुशार आहे. मी म्हटलं, काय येतं तुमच्या बाळाला. किचन मध्ये चहा करत असलेली आई धावत धावत आली आणि मला म्हणते, सर काय येतं म्हणून काय विचारता. अहो आमच्या पोराचं वय 6 वर्ष आहे, पण 6 वर्षाचं आमचं बाळ माझा अँड्रॉइड मोबाईल सगळा हँडल करतं. आपलं 6 वर्षाचं पोरगं अँड्रॉइड उत्तमपणे हँडल करतं. याचा अभिमान बाळगणारे आई आणि वडील आज समाजामध्ये आहेत. पण कुठली आई अभिमानानं मला कधी म्हणाली नाही, माझ्या पोराचं वय 6 वर्ष आहे, पण माझं पोरगं महाराणा प्रतापसिंहांच्या इतिहासाची 4 पानं 4 ओळी आता वाचायला लागलाय. कुठला बाप अभिमानानं सांगत नाही, आमच्या लेकराचं वय 7 वर्ष 8 वर्ष आहे, पण आमची पोरं महाराणा प्रतापसिंहांच्या इतिहासाची पानं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पानं चालू लागली आहेत. हे आमचं दुर्दैव आहे. उद्याच्या पिढ्या उत्तम घडवायच्या असतील, उद्याच्या पिढ्यांना जर महाराणा प्रतापसिंह आम्हाला जिवंत आणि अबाधित विचार त्यांचा ठेवायचा असेल, तर आम्हाला विचारांच्या माध्यमातून त्या देणं गरजेचं आहे. आम्ही डीजे लावून त्यांच्या जयंत्या साजऱ्या करतोय, हरकत नाही, करा, उत्सव साजरा करतोय. पण त्याच्या अगोदर या गावातल्या तरुणांनी पुढाकार घेऊन महाराणा प्रतापसिंहांचा विचार जर आम्हाला समजला तर नाचताना आम्ही कुठल्या नशेत कदापि नाचणार नाही. हे जबाबदारीनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगेल. जबाबदारीनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगेल. नाहीतर काय, मला येताना एक जण भेटला. महाराणा प्रतापसिंहांची आजपासून उद्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि तो म्हणतो त्याच्या तोंडात किलोभर मावा, तोंडात
किलोभर मावा आणि तो म्हणतो जय महाराणा मन भावा. मला तुम्ही एक गोष्ट सांगा, तोंडात किलोभर मावा असणाऱ्या त्या अशुद्ध तोंडाला महाराणा प्रताप सिंहांसारखं इतकं शुद्ध नाव घेण्याचा अधिकार आहे का? महाराणा प्रताप सिंहांचं नाव एखादं व्यसन करणाऱ्या, व्यसनानं दुर्गंध झालेल्या तोंडामध्ये महाराणा प्रताप सिंहांचं नाव कदापि शोभू शकत नाही. व्यसन करणाऱ्या मुखाने महाराणा प्रताप सिंहांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं पवित्र नाव कदापि घेऊ नये, लक्षात ठेवा. आज जबाबदारीने हनुमंतरायाच्या साक्षीनं, आज जबाबदारीने या प्रभू श्रीरामाच्या साक्षीनं मी तुम्हा सगळ्यांच्या समोर सांगतोय की जो तरुण, जो मुलगा व्यसन करत असेल, पण या जयंतीच्या निमित्तानं तो सांगेल, आज महाराणा प्रताप सिंहांना स्मरून मी सांगतो, मी आयुष्यात कदापिही व्यसन करणार नाही, मी आयुष्यात कदापि व्यसनाला स्पर्श सुद्धा करणार नाही. मी खात्रीशीर सांगतो आणि छाती ठणकावून सांगतो, या गावातला तो महाराणा प्रताप सिंहांचा सगळ्यात मोठा अनुयायी आणि महाराणा प्रताप सिंहांचा मावळा असेल, लक्षात ठेवा. हा संकल्प करणाऱ्या पिढ्या समाजात जर निर्माण झाल्या, हा विचार घेऊन जगणाऱ्या पिढ्या जर समाजात निर्माण झाल्या, तर महाराणा प्रताप सिंहांचा विचार जिवंत आहे. आज काय आम्हाला हातात तलवारी घ्यायच्या आणि महाराणा प्रताप सिंहांच्या नावानं कुठे युद्ध लढायला जायची गरज आहे का? बिलकुल नाही. आज काय आम्हाला कुणाच्या विरोधात तलवारी घेऊन रक्तपात घडवायचा आणि कुणाचं राज्य बळकवायचंय का? तर बिलकुल नाही. आज महाराणा प्रताप सिंहांचा विचार जर जिवंत ठेवायचा असेल, महाराणा प्रताप सिंहांच्या इतिहासाला पुन्हा उजाळा द्यायचा असेल, तर महाराणा प्रताप सिंहांचे वंशज म्हणून व्यसनाला लाथ मारत, आज आम्ही पुस्तकं हातात घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून क्रांती करत उच्च पदस्थ अधिकारी होणं, भले मोठे बलदंड उद्योगपती होणं, तर आम्ही महाराणा प्रताप सिंहांचा वारसा वर्तमानात उत्तमतेनं चालवतोय. हा विचार या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हा सगळ्यांच्या समोर या ठिकाणी सांगेल. अहो काय ती गरिमा आहे, काय महाराणा प्रताप सिंहांची प्रतिष्ठा आहे, काय तो स्वाभिमान आहे. अकबर नावाचा बादशाह, मुघल बादशाह हिंदुस्थानवर अर्ध्या राज्य करतोय आणि अकबरानं खलिता पाठवला आणि महाराणा प्रताप सिंहांना सांगतोय, तुम्ही आमचं मांडलिकत्व स्वीकारा, आम्ही तुम्हाला अर्धा हिंदुस्थान वाटून देऊ, अर्ध्या आणि उभ्या हिंदुस्थानचे सम्राट करू. महाराणा प्रताप सिंह त्या अकबराच्या समोर झुकत नाही. काय त्याग असेल. आमच्यातल्या एखाद्याला जर कोणी सांगितलं तुम्हाला भारताचा एक कोपरा दिला जाईल, अहो आम्ही थांबू का? आम्ही थांबू? कोणी गाडी द्यायला लागलं, कोणी एखादी उमेदवारी द्यायला लागलं, आम्ही पाय लावत पळत सुटू घेण्यासाठी महाराणा प्रताप सिंह अकबर अर्धा हिंदुस्थान देऊ करतोय. पण महाराणा प्रताप सिंहांनी नाही स्वीकारला. महाराणा प्रताप सिंहांच्या विरोधात अकबरानं लढण्यापूर्वी काय केलं? बादशाह अकबरानं महाराणा प्रताप सिंहांच्या विरोधात लढण्यापूर्वी, अकबर हुशार आहे, अकबरानं शक्कल लढवली. महाराणांच्या सोबत लढण्यापूर्वी एक करूयात, महाराणांचं राज्य तर गिळायचंय. का गिळायचंय? महाराणांचं मेवाडचं राज्य अकबरासाठी का मुघलांसाठी महत्वाचं आहे? कारण मुघलांच्या सत्तेला व्यापाराचं महत्वाचं केंद्र, मुघलांचा व्यापार विशेषतः गुजरात शिवायचा आणि आग्र्यावरून त्या दिल्लीवरून गुजरातला जर जायचं असेल तर मध्ये मेवाडचं राज्य येतं आणि मेवाडचं राज्य जर आपल्याला मिळालं तर मग उभा हिंदुस्थान आपला व्यापाराचे मार्ग खुलेच आहेत. म्हणून अकबरानं महाराणा प्रताप सिंहांच्याकडे एक दूत पाठवला. कोणाला पाठवलाय? मानसिंग, आमेरच्या राजवंशात, आमच्याच कुळात आमेरच्या राजवंशात ज्या मानसिंगाचा जन्म झाला त्या तरण्याबाण मानसिंगाला पाठवलंय. मानसिंग गेले महाराणा प्रताप सिंहांच्याकडे खलिता घेऊन. बादशाह अकबराचं पत्र आहे, तुम्ही या आमचं मांडलिकत्व स्वीकारा, तुम्ही आमचं मांडलिकत्व स्वीकारलं तर तुम्हाला हिंदुस्थान अर्धा वाटून दिला जाईल. महाराणा प्रताप सिंहांना प्रचंड चीड आली. मानसिंग तरुण आहे, मानसिंगाचं वय कमी आहे. महाराणा प्रताप सिंहांनी सांगितलं तुम्ही सायंकाळी रात्री भोजनाला आमच्याकडे या. रात्रीच्या भोजनाला मानसिंग आले, मग आपण बोलणी करूयात. रात्रीच्या भोजनाला मानसिंग आले आणि महाराणा प्रताप सिंहांनी आपला पुत्र कुंवर अमरसिंहाला त्याच्यासोबत भोजनाला पाठवलं. चर्चा करायची आहे, कुंवर अमरसिंहांच्या सोबत करा. काय स्वाभिमान महाराणा प्रताप सिंहांचा आहे बघा. कुंवर अमरसिंहांच्या सोबत चर्चा करा. मानसिंग चिडला, तुम्ही का आला नाहीत? महाराणा प्रताप सिंहांच्या कुंवर अमरसिंहांना सांगितलं, ते महाराणा राजे सम्राट आहेत, त्याच्या सोबत जर बोलणी करायची असेल तर त्यांच्या बरोबरीच्या माणसानं अर्थात राजानं तुमच्या बादशाहानं यावं लागेल. मी त्यांचा कुंवर अमरसिंह पुत्र आहे, काय बोलायचं असेल ते माझ्याशी बोला. मानसिंग पाय हलवत परत गेला, हात हलवत मानसिंग परत गेला, रागात परत गेला. बादशाह अकबर हुशार आहे. अकबर बादशाहानं मग शक्कल लढवली. आता एक करूयात, वयानं मोठे असणारे आमेरचे राजे भगवंत दासाला पाठवूयात. आमेरचे राजे असणाऱ्या भगवंत दासाला महाराणा प्रताप सिंहांशी बोलणी करायला पाठवलं. भगवंत दास आले, महाराणा तुम्ही आमचं मांडलिकत्व स्वीकारा, आमच्यासारखं तुम्हाला राजे करतील. महाराणा प्रताप सिंहांचं मन किती मोठे बघा, इतिहासातल्या नोंदी आहेत. महाराणा प्रताप सिंहांचं मन किती मोठं आहे. महाराणा प्रताप सिंह त्या भगवंत दासाला सांगतात, राणा सांगांचं आणि बाबराचं ज्यावेळी युद्ध झालं त्या युद्धामध्ये तुमचा परिवार म्हणजे आमेरचा जो राजघराण्याचा भगवंत दासांचा आमेरचा जो परिवार आहे, तो आमेरचा राजघराण्याचा परिवार आमच्या झेंड्याखाली, महाराणांच्या झेंड्याखाली बाबराच्या विरोधात राणा सांगांच्या बाजूने लढला होता. उद्या तुम्ही अकबराच्या विरुद्ध उठाव करा. महाराणा प्रताप सिंह सांगतायत,
उद्या तुम्ही अकबराच्या विरुद्ध उठाव करा, आम्ही तुमच्या झेंड्याखाली लढायला तयार आहोत. हा मनाचा मोठेपणा महाराणा प्रताप सिंहांचा आहे. तुम्ही राजे झालात तरी हरकत नाही. भगवंतदासाला सांगतायत तुम्ही राजे झालात आणि तुम्ही देश ताब्यात घेतला तरी हरकत नाही, पण हिंदुस्थान परकीयांच्या घशात नाही गेला पाहिजे. या भारताच्या सार्वभौमत्वासाठी स्वतःचं राजपद त्यागण्याची तयारी सुद्धा महाराणा प्रताप सिंहांची होती, लक्षात घ्या. हात हलवत भगत ते भगवंतदास सुद्धा परत गेले. पुन्हा टोडरमल आले आणि टोडरमल नको ते बोलायला लागले. तुमच्याकडे अर्थ कमी आहे, तुमच्याकडे संपत्ती कमी आहे. महाराणा प्रताप सिंहांनी टोडरमलाला खडे बोल सुनावले आणि महाराणा प्रताप सिंहांनी टोडरमलाला सांगितलं आमच्याकडे संपत्ती जरी कमी असली तरी आमच्याकडे अजून भामाशा जिवंत आहेत, हे लक्षात ठेवा. भामाशा आमच्याकडे जिवंत आहेत, लढणारी माणसं आमच्याकडे जिवंत आहेत. आणि मग शेवटी महाराणा प्रताप सिंहांच्या लक्षात आलं लढण्याशिवाय पर्यायच नाही. अकबराचं सैन्य येणार. आपल्या सगळ्यांना माहित आहे महाराणा प्रताप सिंहांच्या आयुष्यातली इतिहासातली सगळ्यात महत्वाची आणि महाराणा प्रताप सिंहांचा राजपुतांचा इतिहासच्या लढाईनं सुवर्णाक्षरात करून ठेवलाय ती हल्दी घाटीची लढाई. आलं सैन्य, तुफान सैन्य, अकबराचं सैन्य. अकबर अजमेरला आहे. अकबराचं सैन्य मानसिंगाच्या नेतृत्वात, आसफ खानाच्या नेतृत्वात. एक लक्षात ठेवा, या मुघलांचा हिंदू सरदारांच्या वरती विश्वास नव्हता. त्यांच्या गाठीशी त्यांचं मांडलिकत्व अनेक हिंदू सरदार जरी स्वीकारत असले तरी त्यांचा विश्वास नव्हता. प्रत्येक वेळी सोबतीला दुसरा त्यांचा सरदार त्यांनी दिला आहे. मानसिंगाला महाराणा प्रताप सिंहांचं मेवाडचं राज्य चिरडण्यासाठी पाठवलंय, पण मानसिंगाच्या सोबत आसफ खानाला पाठवलंय. एकट्या मानसिंगाला पाठवलं नाही. आसफ खानाला लाखोंची फौज आहे. भामाशा धावतच आले, भामाशा धावत आले. महाराणाजी आपल्यावर नौबत आली. महाराणा म्हणतात काय झालं? भामाशा सांगतायत आपल्यावर अकबराचं सैन्य आलंय, प्रचंड सैन्य आहे, हल्दी घाटीच्या जवळ येत आहे. अकबर त्या अजमेरच्या जवळ आहे, अकबराचं तळ आहे, तिथेही प्रचंड सैन्य त्याच्या सोबतीला आहे. मानसिंगाच्या नेतृत्वात, त्या आसफ खानाच्या नेतृत्वात मेवाडचं हे राज्य उदयसिंहांनी स्थापित केलेले आहे. उदयपूरचं हे राज्य चिरडण्यासाठी अकबराची फौज येते आहे. किती येते आहे? भामाशा सांगतात 1,00,000 सैन्य येत आहे. महाराणा प्रताप सिंह शांतच आहेत. आपण किती आहेत? भामाशा सांगतात आपण 20,000. महाराणा प्रताप सिंह म्हणतायत मग लढूयात त्यांच्या विरोधात. भामाशा म्हणतायत आपण 20,000 कसे लढणार? महाराणा प्रताप सिंह सांगतायत मग मी येतो तुमच्या सोबत. भामाशा म्हणतात मग काय होईल? महाराणा प्रताप सिंहांना भामाशा म्हणतात मग 20,000 आणि तुम्ही 20,000 एकच आकडा होईल, ते 1,00,000 आहेत. महाराणा प्रताप सिंह म्हणतायत आपण सगळे तुम्ही 20,000 आणि मी तुमच्या सोबत आलो तर मी एकटा 1,00,000. आपण 1,20,000 होऊ. आपण 1,20,000 होऊ. आजच्या अनेक तरुणांना आणि अनेकांना शिकण्यासारखी महाराणांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट जर काय असेल तर आयुष्यात कुठलंही संकट आलं तर स्वतःला 1,00,000च्या क्षमतेचं समजण्याचं काम महाराणा प्रताप सिंहांनी केलंय. आत्मविश्वास महाराणा प्रताप सिंहांनी आम्हाला शिकवला. एखाद्या पर्वतासारखं संकट जरी आमच्या समोर उभं राहिलं तर त्याला मातीत गाडण्याचं आणि त्या पर्वताच्या छाताडावर पाय देऊन सामर्थ्याने उभं राहण्याचं सामर्थ्य आणि तो आत्मविश्वास महाराणा प्रताप सिंहांनी आम्हाला दिलाय. हे आजच्या अनेकांनी शिकणं, आजच्या अनेकांनी समजणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. बदायुनी नावाचा इतिहासकार आला होता, जो इतिहासकार अकबराच्या त्या सगळ्या लढायांचं पान ना पान क्षण टिपून घ्यायचा, लिहून घ्यायचा. त्या बदायुनी नावाच्या इतिहासकारानं काय लिहिलं माहिती आहे? मी नाही सांगत, मुघलांच्या इतिहासकारानं लिहिलंय. अकबराच्या सोबत आलेल्या इतिहासकाराने लिहिलंय की तो इतिहासकार असं लिहितो अकबराच्या सैन्यानं ज्यावेळी हल्ला केला, हल्दी घाटीत ज्यावेळी अकबराचं सैन्य आलं, महाराणा प्रताप सिंहांचं मोजकं सैन्य आमच्या समोर आलं आणि महाराणा प्रताप सिंहांच्या मोजक्या सैन्यानं आमच्यावर एवढा निकराचा प्रतिकार आमच्यावर हल्ला केला की अकबराचं सैन्य पहिल्याच हल्ल्यात पाय लावून पळत सुटलं होतं. पण मेहतर खान नावाच्या त्यांच्या एका सरदारानं अफवा पसरवली की अरे पळताय कशाला? अजमेरवरून बादशाह अकबर 50,000पेक्षा जास्त फौज घेऊन आपल्या मदतीला येत आहेत. त्यांना बळ चढलं आणि मग ते लढायला लागले. बेभान लढाई झाली. कधी त्या हल्दी घाटीला गेलात तर इतिहासात, भूगोलानं, पर्यावरणाच्या त्या दृष्टिकोनातून पिवळी झालेली ती माती आजही त्या महाराणा प्रताप सिंहांच्या प्रेरणादायी इतिहासाची साक्ष आम्हाला देते आहे. चेतकवरती आरूढ झालेले, जीवाहून ज्या चेतकला जपलं आणि ज्या चेतकनं सुद्धा जीवापेक्षा, प्राणापेक्षा जास्त आपल्या धण्याला महाराणा प्रताप सिंहांना जपलं, त्या चेतकवरती महाराणा प्रताप सिंह स्वार झालेत. बलदंड देह, हातात तलवार, हातात भाला, कमरेला तलवार, बेभान होऊन महाराणा प्रताप सिंह लढतायत. समोर दिसतोय तो फक्त मानसिंग दिसतोय. मेवाडचं राज्य अकबराचा ऐकून चिरडण्यासाठी निघालेला मानसिंग. महाराणा प्रताप सिंहांचं लक्ष या मानसिंगाला संपवायचं आहे. महाराणा प्रताप सिंहांचा चेतक वाऱ्याच्या वेगानं धावतोय, वाऱ्याच्या वेगानं धावतोय. अखेर महाराणा प्रताप सिंहांच्या चेतकनं मानसिंगाला गाठलं. हत्तीवर बसलेला महाराणा प्रताप सिंहांच्या समोर मानसिंग आहे, हत्तीवरती स्वार आहे. हत्तीच्या सोंडेला समोर अशा तलवारी लावलेल्या असायच्या.
महाराणा प्रताप सिंहांच्या चेतकनं पाहता पाहता त्या हत्तीच्या सोंडेवर उडी घेतली. समोरचे 2 पाय त्या हत्तीच्या सोंडेवर ठेवले आणि महाराणा प्रताप सिंहाने आपला भाला काढला. मानसिंगाच्या पोटात खुपसणार तोच त्यांचा महावत आडवा आला. महावताच्या पोटात भाला खुपसला. महावत ठार झाला. हत्ती चालवणारा महावत मेला. मानसिंग हत्तीवर उतारला, पळून गेला, पसार झाला. आणि महाराणा प्रताप सिंहांच्या चेतकचे पाय खाली घेता घेता त्या चेतकच्या पायांना कापलं गेलं. त्या महाराणा प्रताप सिंहांच्या समोर मानसिंगाच्या हत्तीवरच्या सोंडेवर लावलेल्या तलवारींनी चेतकचे पाय कापले गेले. पाय कापल्याबरोबर चेतकच्या अंतकरणात वेदना झाल्या. चेतकला नको नको झालं, पण आपला धनी महाराणा प्रताप सिंह पाठीवरती आहेत. आपण जर जीव सोडला, आपण जर पायातलं त्राण गाळलं, आपण जर अवसान गाळलं तर महाराणांचं काही खरं नाही. वाऱ्याच्या वेगानं पायात प्राण आणून आपले पाय कापलेले असताना सुद्धा चेतक वाऱ्याच्या वेगानं बेभान होऊन दौडतोय. सगळे सैनिक पाहतायत, महाराणांचे सगळे सैनिक पाहतायत. ज्याला मानसिंग धावत आला, महाराणांच्या समोर आला, हात पसरले, विनवणी करायला लागला. महाराणाजी तुम्ही रणातून बाहेर पडा. महाराणा सांगतायत. काय सांगतोय झाला मानसिंग? अरे रणातून पडेल तो राजपूत कसला, मरेल इथंच, साका करेल पण आयुष्यात शेवटचा क्षण सुद्धा इथेच जगेल. तो झाला मानसिंग सांगतोय, महाराणाजी तुमच्यासारखा लाखाचा पोशिंदा जगणं गरजेचं आहे. आमच्यासारखे लाख मेले तरी चालतील, पण महाराणाजी तुमच्यासारख्या लाखाचा पोशिंदा जगणं गरजेचं आहे. महाराणा प्रताप सिंह ऐकतच नाहीत. झाला मानसिंग सांगतोय, जसं शिवरायांच्या इतिहासामध्ये शिवा काशीद नावाचं पात्र आहे. पन्हाळ्याच्या वेड्यात शिवाजीराजे अडकले, तेवढे एका नावी समाजातल्या शिवा काशीदनं शिवाजीराजांचा जिरेटोप आणि कपडे अंगावर परिधान केले आणि शिवा काशीद शिवाजींची भूमिका घेऊन त्या पन्हाळ्याच्या वेड्यात सिद्धीला भेटायला गेला. नरड्यावर तलवार चालवली, पण तोपर्यंत विशाळगडावर राजे पोहोचले. तसं झाला मानसिंग सांगतोय, महाराणाजी तुम्ही नेहमी म्हणत असताना की झाला तू हुबेहूब माझ्यासारखा दिसतो. मग महाराणाजी आता होऊ द्या की मला महाराणा प्रतापजी, एक दिवस तुमचा मुकुट डोईवर परिधान करू द्या की. महाराणांच्या डोळ्यात पाणी आलं. पुढे काय त्यांना माहित आहे. झाला मानसिंग पुढे महाराणांचा वेश परिधान करून गेला. नरड्यावर सपासप तलवार चालवली जाईल. घरी याला वाटलं नसेल का, झाला मानसिंगला वाटलं नसेल का, घरी माझी आई वाट पाहत बसेल, रक्षाबंधनाला माझी बहीण हातामध्ये राखी बांधण्यासाठी माझी वाट पाहत बसेल. पण नाही विचार केला त्या झाला मानसिंगने. महाराणांच्या समोर हात पसरले. उद्याच्या या मेवाडच्या राज्याला वाचवण्यासाठी, या हिंदुस्थानचं स्वातंत्र्य अस्तित्वात ठेवण्यासाठी, या परक्यांच्या घशातून आमची भारत माता बाहेर काढण्यासाठी तुम्ही जगणं गरजेचं आहे. महाराणाजी तुम्ही जिवंत राहणं आवश्यक आहे. महाराणाने ऐकलं. झाला मानसिंग गेला. जाताना महाराणाने एकच सांगून गेला, तुमचा हा टोप जो मस्तकावरती मेवाड राजवंशाची प्रतिभा जी मस्तकावरती परिधान केले, लक्षात ठेवा. झाला मानसिंगानं सांगितलं, जोपर्यंत या जीवात शेवटचा प्राण असेल तोपर्यंत हे डोकं, जोपर्यंत महाराणांचा टोप या डोक्यावरती, तोपर्यंत हे डोकं जमिनीवरती कधी झुकणार नाही, लक्षात ठेवा. तोपर्यंत हे डोकं खाली कधी बघणार नाही, लक्षात ठेवा. गेला झाला मानसिंग, पण त्या झाला मानसिंगने महाराणा प्रताप सिंहांचा डोक्यावरती टोप आहे. आयुष्यभर मरेपर्यंत त्या टोपाची प्रतिष्ठा जपण्याचं काम, त्या जिरे टोपाची प्रतिष्ठा जपण्याचं काम केलं. महाराणांचा अश्व उधळला. महाराणांचा चेतक वाऱ्याच्या वेगानं दौडतोय. 26 फुटाची दरी समोर आहे. पाठीशी मुघलांचं सैन्य. काय करावं प्रश्न आहे. महाराणा प्रताप सिंहांच्या घोड्यानं स्वतःचा जीव स्वतःच्या पायांमध्ये आणला. पाय कापले गेलेत. 26 फुटाच्या दरीवरून जीवाच्या आकांतानं महाराणा प्रताप सिंहांच्या चेतकनं उडी घेतली आणि त्या 26 फुटाच्या दरीच्या पलीकडे महाराणांना पोहोचवलं. चेतकच्या लक्षात आलं, आपला धनी आता सुखरूप पोहोचलाय. शक्तिसिंह नावाचा महाराणा प्रताप सिंहांचा भाऊ होता, लक्षात ठेवा. शक्तिसिंह नावाचा महाराणा प्रताप सिंहांचा भाऊ होता. शक्तिसिंह मुघलांच्या सैन्यात आहे. भाऊ असून सुद्धा महाराणा प्रताप सिंहांशी गद्दारी केली. रक्ताचं नातं असून सुद्धा मुघलांच्या सोबत आहे. मुघलांच्या सोबतीनं लढतोय, महाराणांच्या विरोधात लढतोय. शक्तिसिंहानं हे सगळं चित्र पाहिलं. शक्तिसिंहाच्या डोळ्यातून पाणी आलं. शक्तिसिंहाला प्रश्न पडला, रक्ताचा सख्खा भाऊ असून सुद्धा मी भावाच्या विरोधात हातात तलवार घेऊन त्याला संपवण्यासाठी लढतोय, पण मुका जीव असणारा चेतक महाराणा प्रताप सिंह या हिंदुस्थानच्या मातीसाठी लढतायत. चेतकनं स्वतःचा जीव दिला. चेतकनं स्वतःचा जीव दिला, पण महाराणा प्रताप सिंहांना चेतकनं वाचवलंय. शक्तिसिंहाचे डोळे उघडले. महाराणांच्या पाठीशी दौडणाऱ्या त्या 2 मुघल सैनिकांना शक्तिसिंहानं कापून काढलं. त्या दरीच्या पल्याड गेले. चेतकच्या कंठात शेवटचा प्राण आलाय. महाराणांनी चेतकला मिठी मारली. आयुष्यात पहिल्यांदा महाराणांच्या डोळ्यात पाणी आलं असेल. ज्या चेतकनं पावली महाराणांना साथ दिली. जीवाच्या आकांतानं चेतक लढत राहिला. जीवाच्या वेगानं चेतक दौडत राहिला. महाराणा जगावेत, या हिंदुस्थानची गरिमा स्थापित करणारा हिंदू सूर्य जिवंत राहावा, यासाठी स्वतःच आयुष्य चेतक नावाच्या मुक्या जीवानं पणाला लावलं. महाराणांच्या डोळ्यात पाणी आहे. शक्तिसिंहानं हात जोडले. महाराणांची क्षमा मागितली. शक्तिसिंहानं स्वतःचा घोडा दिला. चेतकच्या पाठीवरचं सगळं साहित्य शक्तिसिंहांच्या घोड्याच्या पाठीवर ठेवलं गेलं
आणि तेव्हा चेतकनं प्राण सोडला हे लक्षात घ्या. आज आम्ही हाडामासाची, चालणारी, बोलणारी, पैसे कमवणारी, उत्तम आयुष्य जगणारी माणसं आहोत, पण आम्ही एवढी निष्ठा सांभाळू शकत नाही. या देशाचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल, माता भगिनींनो, वडीलधाऱ्यांनो, लक्षात ठेवा, या भारत मातेचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तेव्हा तेव्हा या भारत मातेच्या इतिहासात चेतक नावाच्या एका घोड्याचं नाव मोठ्या अभिमानानं कायम घेतलं जाईल. कायम घेतलं जाईल चेतकचं नाव. हा चेतकचा इतिहास सुद्धा आम्हाला वजा करता येणार नाही.